महत्वाची बातमी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 20 स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे। अमृत भारत योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे। मध्य रेल्वेवरील 12 तर पश्चिम रेल्वेवरील 8 स्थानकांचा समावेश याच्यामध्ये आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 26 फेब्रुवारीला भूमिपूजन होणार आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। अमृत भारत योजनेअंतर्गत 26 फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरामधील सर्वच रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासांचा प्रकल्पाचा शुभारंभ जो होणार आहे, त्यामध्ये मुंबईमधील तब्बल 20 रेल्वे स्थानकांचा जो आहे तो समावेश करण्यात आलेला आहे। मुंबईमधल्या मध्य रेल्वेवरील 12 रेल्वे स्थानकांचा तर पश्चिम रेल्वेमधील 8 रेल्वे स्थानकांचा या संपूर्ण प्रकल्पाअंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे आणि जवळपास 15,554 कोटींची विक्रमी तरतूद जी आहे ती मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या सर्व प्रकल्पाच्या पुनर्विकासाच्या संदर्भात करण्यात आलेली आहे। मध्य रेल्वेच्या मुंबईमधल्या भायखळा, सँडस्ट रोड, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाट, टिटवाळा, इगतपुरी या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे। तर पश्चिम रेल्वेवरील मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परेल, प्रभादेवी, जोगेश्वरी, malaड आणि पालघर या रेल्वे स्थानकांचं आता रूपडं जे आहे ते पलटणार आहे। या सर्वच रेल्वे स्थानकांवरती अत्यंत अशी योग्य व्यवस्था जी आहे प्रवाशांसाठी ती करण्यात येणार असून या सगळ्या संदर्भाची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई।